2 मिनिटं 2 स्टार्ट करू. विठ्ठल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे विठ्ठल. टीएमपी बाबा च्या विरोधात काल जरा षटकाराचं खूप पाऊस पडला होता, परंतु विठ्ठल आता पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. सुंदर असा बॉल, निर्धाव चेंडू. बघूया फलंदाजीला जातोय तो म्हणजे गौराज आणि प्रज्ञेश पवार स्वतः. प्रज्ञेश पवार खूप चांगले असे फलंदाज आहेत आणि गोलंदाज देखील आहेत. सहकार सुपरस्टारचे बॉक्सचे कॅप्टन असतात ते कायम. पुन्हा एकदा बघूया विठ्ठल, पुन्हा एकदा डॉट, 2 बॅक टू बॅक डॉट. उंच असा टोललेला फटकार आणि बघूया काय होतं. आणि पोलार्ड 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 कडे बॉल, 2 धावा, 3 बॉल 2 धावा. चार धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विठ्ठल आणि गौराज. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आउट होतोय. कॉट बिहाइंड. यानंतरचा होणारा सामना मोरिया 15 विरुद्ध रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन किंग्स. कृपया करून संघांनी त्वरित उपस्थित राहायचंय. बरोबर लाईव्ह शो आहे. लिंक शेअर कर ना. लिंक देणार आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या होत आहे 7. सुजित कदम प्लीज, आपण जर गोलंदाजी केली तर खूप बरं वाटेल. दिगंबर बाबर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक लागलेलं आहे. पुन्हा एकदा विठ्ठल चांगली गोलंदाजी करतोय. 1 धाव. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या होत आहे 8. 1 गडी बाद, 8 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय विठ्ठल. यांच्याकडे चिरी नाहीये. मेन अंपायर आलेले आहेत. येस,
यस दिगंबर बाबर, आपण 500 रुपयांचं पारितोषिक ठेवायचंय, कारण की गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे. त्यामुळे सुजित खूप जुना खेळाडू आहे सुजित कदम, आणि चांगली गोलंदाजी करतो. अतिशय सुंदर असा, बापरे, अतिशय सुंदर असे पप्पा देखील त्यांची खूप चांगली गोलंदाजी करत होते. त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय सुजित. भाव देखील त्यांचा भूषण 1 ते 8 या संघाकडून कायम खेळायचे. ऑब्रेक जी लेदरला बॉलिंग करतो आणि आटवलेला आहे. घुटना टेक तमाशा एक शॉट, अतिशय सुंदर असा शॉट. 6 धावा, धावसंख्येत 6 ने वाढ. सुजितला काहीतरी कमबॅक करावा लागेल. दिगंबर बाबर यांचा कानमंत्र ऐकावा लागेल त्यांना. गोल्डन बूटचे मानकरी आहेत दिगंबर बाबर. पुन्हा एकदा ऑब्रेक टाकतोय. व्हाईट बॉल. एका षटकारानंतर प्रेशर मध्ये येतो सुजित, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल सुजितला. त्यांची जी ऍक्शन आहे ती एक अतिशय लेदर सारखी ऍक्शन आहे. अतिरिक्त धाव, धावसंख्येत 1 ने वाढ. शंभूचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे गोलंदाजी, ते काय अजून त्यांना भेटलं नाहीयेत. त्यांच्याकडे मत्रे नाहीये यावर्षी. हे शफल झालेलं, त्याच्यामुळे सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल, बॉल झालेले आहेत 3. 3 मध्ये 2 डॉट आणि 1 षटकार मारलेला होता. धन्यवाद निखिल चव्हाण. आणि हा देखील चेंडू आपण वाईड अवांतर धाव पाहतोय. धाव संख्या पुढे सरकते 1 धावेने. पुढचा चेंडू आता मात्र ऑफ नंबर शफल करून चेंडूला खेळून काढले डीप स्क्वेअर लेगला. जोपर्यंत चेंडू फेकेल चांगला थ्रो, क्या बात आहे, कुलदीपच्या हातात. धाव संख्या 18. या दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडस महागडं षटक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर वाईडची एक मालिका आपण पाहिली. डॉट नंतर बॅकफुटला गेले, हुक करायला गेलेत, मात्र तितकंच प्रॉपर स्ट्रोकला जागा बनू शकले नाही आणि एका रूपांतर धावेमध्ये होत आहे. 1 धावेने धाव संख्या 19. 1 टू गो. अभिषेक आपल्या वैयक्तिक 8 वर खेळतोय. 5 चेंडू आणि 1 वर 1 मलिंगा. चांगला हेलिकॉप्टर खोदून काढला अक्षरशः आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. प्रमोद स्वतः येतोय. 1 धाव पूर्ण होते आणि 2 धावांसाठी या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाव संख्या. 10 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. ही मॅच 9 वाजून 55 मिनिटांनी स्टार्ट झाली याची नोंद घ्यायची आहे. कालचा पहिला बॉल आपण पाहिला 10:30. आज 9:55. आज शेवटची अजून एक मॅच एक्स्ट्रा आहे, 8वी मॅच. आणि ही मॅच देखील 5 ओव्हरचीच आहे. पहिली मॅच जरी असली तरी सुद्धा लहान मुलं देखील आज सुट्टी आहे शाळेला, त्यामुळे लवकरच ते मैदानात आलेले आहेत. प्रेक्षक वर्ग देखील सह्याद्री नगरचा आपण पाहणार आहोत हळूहळू. आज रविवार सुट्टीचा दिवस, मेजवानी आनंदाचा दिवस साजरा करत असतानाच लज्जतदार मेजवानी या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय. आणि या ठिकाणी संधी आहे. सोपा झेल, दॅट शुड बी टेकन, गॉन. खेळाडू बाद होतोय. विकेट मिळते या ठिकाणी. चेहऱ्यावरती हास्य, चेहऱ्यावरती खुशी. संदीप चव्हाण द लेजंड क्रिकेटर आपल्या 100व्या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त त्यांचे शूज, एक वेगळ्या प्रकारचे शूज आहेत त्यांचे, जे आपण पाहतोय. प्रज्ञेश बॉक्सचे कॅप्टन आणि आता संदीप चव्हाण संघाचे संघ मालक. स्वतःची जबाबदारी घेताना आता खांद्यावर ही जबाबदारी आतापर्यंत त्याने पार पाडलेली आहे. नेहमीच जबाबदारी पूर्ण पद्धतीने पार पडणारा हा खेळाडू आहे. अष्टपैलू. जेवढा चांगला तो क्रिकेटर आहे तितका चांगला कबड्डीपटू देखील आहे. येणाऱ्या दिवसात देखील आपण पाहणार आहोत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला याच्याकडून पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचे आयोजन नेहमीप्रमाणे. शूज
डाव्या यष्टी बाहेर चेंडू आणि हा चेंडू सरळ निघून जाणार आहे डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय वाईडला चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. रन संख्या 26. तीसरा ओवर चलता हुआ 2 विकेट के नुकसान पर जिस तरह से सहकार सुपरस्टार्स गौराज आउट होने के बाद इस मैच में रन बनाने के लिए अब कप्तान और टीम के ओनर जिस तरह से आए हैं. आणि आता मात्र संदीप चव्हाणचे या संपूर्ण आपल्या करिअर मधल्या 10,000 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कित्येक मैदानात ते अक्षरशः गेले 25-30 वर्षे मैदान गाजवले ज्यांनी. सह्याद्रीनगर म्हणा, एक लाडका खेळाडू सर्वांचा, एक उत्कृष्ट प्रतीत यश उद्योजक देखील ते आहेत. आपली मेहनत करत असताना आपल्या कामाचा आणि आपल्या एक बिझनेसचा डोलारा वाढवत असताना मधून जायचं नाही, थोडं बाहेरून या. प्रेक्षकांना विनंती करतोय, प्रेक्षकांना विनंती है थोड़े बाहरून चालायचं है. जो भी दर्शक यहाँ से बीच में से नहीं चलना है. जो भी दर्शक आएंगे वॉलंटियर अभी देखें, बाउंड्री के अंदर से कोई ना जाए. क्रिकेट टूर्नामेंट चल रहा है तो प्लीज आपसे नम्र विनंती रहेगी, जो भी यहाँ पर दर्शक आएंगे आप भी वॉलंटियर इस बात का ध्यान दे. 29-29 2 विकेट के नुकसान पर. बल्लेबाजी के लिए अभिषेक साळवी, छोटा तीर वार कर रहा है गंभीर. बहुत ही बढ़िया फाइट करने वाले ये खिलाड़ी है. प्रवीण पाटिल का बल्ला अब तक नहीं चला है, इनसे भी बड़ी उम्मीद है. नितिन सावंत कल कमाल की बल्लेबाजी की इन्होंने. 2 अगर सिक्सर लगते और वो पीछे अगर ओवर थ्रो जाता तो बहुत कुछ हो सकता था. ओ ऑफ स्टंप पर गेंद थी, टकमा देती भी गेंद विकेट कीपर को. ये भी गेंद सीमा रेखा के बाहर, बल्ले से लगती हुई 4 रन. और ये मिलता हुआ और एक चौका. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. बेहतरीन स्ट्रोक. रन संख्या 33 2 विकेट के नुकसान पर. हालांकि विकेट कीपर से गलती हुई, उसका खामियाजा भुगतना पड़ा. 4 रन. 33 रन 33. आणि हा येतोय षटकार. व्हाट अ शॉट. इट्स अ बिगी. इट्स अ टिपिकल सहकार सुपर स्ट्रोक बाय बैट्समैन अभिषेक. देखिए छोटे तीर है लेकिन बहुत कमाल के खिलाड़ी है. लेदर क्रिकेट WNS के लिए जिस तरह से इन्होंने खेला है और जिस अंदाज से इनकी पहचान है, ये देखते ही पता चलता है. जब जब गेंदें इनके बल्ले पर लगती है. अगली गेंद, ओ बच गए बच गए. मिडल लेग स्टंप पर गेंद थी. लेग बाय का इशारा. रन संख्या 40 रन बने हैं 3 ओवर के समाप्ति के बाद. देखिए यहाँ पर अगर शंभू 11 को कुछ अलग करना है तो आपको कम से कम 5 ओवर में इन्हें रोकना था, बहुत ही कम रन्स में. लेकिन 3 ओवर में 40 बने. अब 12 बॉल में अगर यहाँ से अगर 20 बनते हैं तो 60. तो मतलब है आपको 3-3.5-4 ओवर में वो रन बनाने होंगे. तो एक प्लान तैयार करना हो. एक तो जीतना आवश्यक है दोनों टीम के लिए. स्लोवर, पहली बीमार, पहली गेंद बीमार. कैचिंग प्रैक्टिस दे रहे विकेट कीपर को. अंपायर का इशारा नो. 1 बाउंस का भी वहां पर जिस तरह से अपील और इंडिकेशन दिया है. और एक अगर बीमार आता है तो ओवर कैंसिल हो जाएगा और नया बॉलर आएगा फ्रेश ओवर लेकर. अगली गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक. प्रमोद, लेकिन एक रन तो पूरा किया. संदीप दौड़ रहे हैं. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. संदीप चौहान जो नॉन स्ट्राइक एंड पर है. संदीप चौहान स्ट्राइक पर अभिषेक साळवी. शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी है. शॉट फाइन लेग कवर, डीप पॉइंट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, शॉट मिड विकेट, डीप स्क्वायर लेग. और एक खिलाड़ी
डीप मिड विकेट की तरफ इस तरह की फील्डिंग की जमावट की है। गेंदबाजी के लिए हरीश सावंत, राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद। फिर एक बार लो फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश, मिस फील्डिंग। फिर एक बार संदीप जाएंगे क्या दूसरे रन के लिए, और उन्होंने कॉल दिया डेंजर पर। ओ ओके आएगा बघा आधी, बल्ला ही हाथ से निकल गया। दौड़ना चाहते थे, भागना चाहते थे, रुकना नहीं चाहते, लेकिन रन आउट। अपने टीम के लिए इस तरह का सैक्रिफाइस करना, अपने टीम के लिए अपना जी जान लगाना, अपने टीम के लिए बहुत कुछ न्योछावर करना, ये इनकी उपलब्धि है। और अभिषेक को कुछ कान मंत्र निश्चित तौर पर उन्होंने दिया है। अब नए बल्लेबाज आएंगे, ओमकार। बघूया ओमकार जो आपल्या संघाला देईल का आकार, येतोय ओमकार। ये सभी छोटे बच्चे स्टैंडर्ड 9 के साइंस एंड टेक्नोलॉजी, कल साइंस 1 का क्वेश्चन पेपर है। 10th स्टैंडर्ड के बच्चों को भी हार्दिक शुभकामनाएं, ऑल द बेस्ट फॉर 10th एसएससी एग्जामिनेशन। चला एकदा जोरदार टाळ्या होत्या संदीप चव्हाण साठी, खूप चांगल्या प्रकारे खेळ पाहिला आपण। वेल प्लेड संदीप, क्या बात है। हेलिकॉप्टर मात्र दॅट शुड बी टेकन, गॉन। चांगला झेल खेळाडू बाद। बघा लेग साइडला डीप मिड विकेटला जिथे मनमंदिर, भैरवनाथ आणि शहाजी या ज्या गाड्या आहेत, जय भवानी, त्या ठिकाणी बाउंड्री कट टू कट आहे, तिथे कंपल्सरी व्हॉलेंटियर ठेवा। कारण क्वालिफायरला, सेमीफायनलला जर 1-2 इकडे तिकडे झालं तरी सुद्धा खूप काही होऊ शकतं। त्यामुळे ज्या मिड विकेटला गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या ठिकाणी काही व्हॉलेंटियर होईल, आपल्या काही मुलांना तिथे ठेवा उभं, कारण खूप कट टू कट आहेत। देवा मोरे, धाव संख्या 44, काय आकडा बघा, 4-4-4, 44 for 4, दिल मांगे मोर, क्या आएगा और एक 4। यानंतर मी विनंती करेन मोरिया 15 या संघाला आणि रुद्राक्षय कन्स्ट्रक्शन प्रणव जगताप आपला संघ त्वरित मैदानात दाखल करायचा आहे। विनंती राहील निखिल चव्हाण आपल्याला देखील। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू देवासाठी, देवाने या चेंडूला पाठवलाय, सकाळच्या सत्रातला चांगला फटका, मात्र चांगला झेल प्रमोद भोसलेच्या हातामध्ये। हनुमान इज देअर अँड व्हॉट अ कॅच, घेतलाय झेल, संपलाय बॅट्समनचा खेळ, आणि आता येतोय तो म्हणजे डगआउटच्या दिशेने। नवीन फलंदाज जातोय आता, ज्याचं नाव आहे शेखर। शेवटचं अजून एक षटक बाकी आहे। 3 बॉलला ज्या प्रकारे आपण पाहतोय विकेट गेलेले आहेत। अभिषेक बाद झाला, रनआउट, त्यानंतर 2 विकेट हॅट्रिक वर आहेत। हरीश सावंत इज ऑन हॅट्रिक। शंभू 11 ज्या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीला आमंत्रित केलं सहकार सुपरस्टार। 3.4 मध्ये आतापर्यंत 44 वर 5व्या कडे हॅट्रिक आणि मोये हा चौकार। एकतर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं, आपलं अस्तित्व पणाला लागलंय, आपली प्रतिष्ठा पणाला लागले, आपला मान सन्मान या ठिकाणी पणाला लागलेला आहे, आणि या ठिकाणी या चुका होता कामा नये। आणि एका खेळाडूचं पुनर्वसन केलं जात आहे, जो खेळाडू कानपूरला होता त्याला आता नागपूरला घेऊन येत आहेत। बॉल किती आले ओव्हर, शेवटच्या बॉलला चौकार, आणि 4 ओव्हर नंतर 52 या संघाबरोबर। बघा या संघाकडे क्षमता आहे 60-65 करण्याची। शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघ किती करतोय यावर खूप काय अवलंबून आहे। सतीश पाटील या संघाचे संघ मालक देखील आहेत, ज्या संघाचे संदीप चव्हाण यांना देखील आपण पाहतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचं षटक घेऊन बॉलर सज्ज होते विठ्ठल। पहिल्या ओव्हरमध्ये विठ्ठलने 8 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता। आणि मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलेला आहे, चेंडूवर खेळाडू येतो डीप मिड विकेटचा, मात्र चेंडूवर थ्रो येईपर्यंत 1 धाव पूर्ण। एका धावेने धाव संख्या 53। अजूनही 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडूमध्ये किमान एक 10-15 धावा आवश्यक आहे, त्यामध्ये 2 षटकार आले तर खूप छान धाव संख्या होऊ शकते। स्ट्राईकला शेखर,
एका बाजूला आपण पाहतोय ओमकारला. विठ्ठलचा पुढचा चेंडू स्लोवर वन, गती परिवर्तन, चेंडू डॉट जातोय निर्धाव. 4 बॉल मध्ये किमान 7 ते 8 धावा, एक 60चा पल्ला गाठावा लागेल. तब्बल या अगोदरच्या षटकामध्ये 2 चौकार आणि 2 गडी बाद करत असताना थोडस महागडं षटक ठरलं आणि पाहता पाहता तब्बल 12 ते 15 धावा आपण पाहिल्या. श्रेयस चव्हाण हे देखील आलेले आहेत. आता मात्र सोपा झेल. विकेट किपर कुलदीप आहे के विनय? विकेट किपर विनय. वायफाय बंद झालेला आहे. वायफाय आदित्य. चला कालच्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. चांगला फटका आदित्याचा. क्या बात आहे आदित्य. एकदा पूर्ण केले आणि थ्रो येणार का हरीचा? आणि जोपर्यंत विनय थ्रो कलेक्ट करेपर्यंत आदित्य या ठिकाणी 2 धावा पूर्ण करते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कालचा आपण देतोय रोहितला. 10 संख्या टोटल किती? 55. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा चेंडू आदित्य यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चकून जातोय. बघूया एकदा वाईटची आणि पळू नये. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धाव संख्या टोटल पुढे सरकते 57. वायफाय बघा, वायफाय चेक करा निखिल. आताचे 2 55 2 57 काय वाईट प्लस 1 हा 2 वाईट प्लस 1. स्लोवर वन. पंचांकडे दाद मागितली जाते ज्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला अंपायर आहेत सूरज भोईटे. सूरज नाही बंटी आहे. सूरज बाहेर आलेला आहे. रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन अँड कंपनी आणि मोरिया 15 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लवकरात लवकर आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. अतिशय उत्तुंग मारलेला फटका आणि हा येतोय सीमापार षटकार. इट्स अ बिगी. 53 2 55 55 आणि 6 सॉरी 57 नंतर 63 आहे ना की 64? आताच्या अगोदरच्या बॉलला डॉट होता. त्याच्या अगोदर 2 वाईडला प्लस, त्याच्या अगोदर पळून 2. 53 2 55 55 2 57 57 6 63 63 64 धावांची गरज. पुढील मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन आणि मोरिया 15 निखिल चव्हाण आणि प्रणव जगताप टॉस साठी या. कॅप्टन प्रणव जगताप आणि निखिल चव्हाण. अमोल टावरे आपलं हार्दिक स्वागत. Yes, carry on your work in the morning session. The breakfast is going on. चलो मैच की तरफ जाएंगे. अब जीतने के लिए रनों की जरूरत है. 64 रन बनाने कुलदीप की टीम को. एक तो कुलदीप की टीम को जीतना आवश्यक है. दोनों टीम को जो जीतेंगे अच्छे मार्जिन से जीतेंगे तो नेनार पर निश्चित तौर पर फर्क गिरने वाला है. लेकिन किस तरह से मैच खेलेंगे जिस पर बहुत कुछ निर्भर होगा. चला रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन आणि
मोरिया 15. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आहे, निखिल चव्हाण आणि प्रणव जगताप. $64 to win. पहिला चेंडू अभिषेकचा. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी गेले, मात्र थोडस दोघांनी चांगला कॉल दिला. चला, प्रणव जगताप आणि निखिल चव्हाण या दोन्ही कर्णधारांना विनंती करते टॉस साठी. मोरिया 15, रुद्र अक्षय. बघा, टाइम झालेला आहे 10:28. वेळ लावू नका, रविवार आहे. SPL सीझन 6 आपण पाहतोय. पुढे सरसावत आलेले आहेत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त. नाव काय? ओमकार कुंभार. अप्रतिम झेल, अप्रतिम. कोणती संधी दिली नाही. कुलदीपने खूप प्रयत्न केला, छान. पुढे सरसावत आली. पहिला चेंडू मिळाला नाही बॅटच्या पट्ट्यात म्हणून. आणि 2 बॉल, धावसंख्या 0, गडी बाद होते 1. मगाशी म्हटलं मी तुम्हाला पहिले जिंकण्यासाठी खेळावं लागेल. पहिले तुम्ही तुमच्या नावावरती पॉइंट करा, नंतर बाकीच्या अवलंबून राहा. अजून एक चेंडू डॉट. सहकार सुपरस्टार्स कमबॅक करत असताना. स्लोअर वन, ऑफ ब्रेक. क्या बात है. रॉंग वन. ही ओळख आहे या खेळाडूची. बॉलचा टप्पा बघा, रिस्ट पाहिली तर याची हाताची जी मूठ आहे, जी रिस्ट, ती जास्त आपण पंजा पाहतोय तो मोठा नाही. बोल्ड, फास्टर वन, क्लीन बोल्ड. चारों खाने चित, सोनार की एक लोहार की. अप्रतिम चेंडू, त्रिफळाची गॉन. क्लीन अप. अजूनही एकही धाव झालेली नाहीये. बॅट्समन येत आहेत, हजेरी लावतायत, परत जात आहेत.
नवीन फलंदाज प्रणव पवार, आउट झालेला फलंदाज येतोय अक्षय महाडिक. मात्र हरीश सावंत नॉन स्ट्राईकला अजूनही उभा आहे. एकेरी धाव काढून त्यांना टॉस साठी देखील आपण बोलणार, मात्र एकेरी धाव काढून हरीशला कुठेतरी स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय ऋतिक भोसले, आपण टॉस साठी यायचं. कॅप्टन निखिल चव्हाण तयार आहेत, मोरिया 15. मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. वॉट अ शॉट, अप्रतिम, उभाच राहिला तिथे आणि गौराज जाईपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. वॉट अ शॉट प्रणव पवारच्या बॅट मधून. चांगला ओळखलं होतं ऑफ ब्रेक आणि ओव्हर पिच बनवलं, चेंडूला हाफ वॉली केलं आणि चेंडूला कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा 2 गडी बाद. नवीन गोलंदाज कोण येणार, देवा येणार की गौराज? या संघाकडे ज्या प्रकारचे बॉलर आहेत, गौराज आहे, देवा आहे आणि आता येतोय शेखर. ऋतिक भोसले आपणास विनंती करते वारंवार, रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन संघाचे कर्णधार प्रणव जगताप संघाचे नाव आणि संघाचे संघ मालक आहेत रुद्र अक्षय चव्हाण. डाव्या एसटीवर चेंडू, किंवा डाव्या एसटीवर नाही तर डाव्या एसटी बाहेर आणि हा येतोय चौकार. वाईड आणि 4, 5 धावा. ज्याची गरज होती ते 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिले षटक अजूनही सुरू झाले नाही, 9 तुमच्या धावफलकावर आहेत. तुम्हाला आता मॅच मध्ये यावं लागेल, हरीशला देखील आणि प्रणवला देखील. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 1-2 षटकार कंपल्सरी मारावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. शेखर फुलटॉस आणि हा येतोय षटकार, 6 धावा. पहिल्याच बॉल मध्ये बघा, पहिल्या वाईडला चौकार आला, 4-5 आणि त्यानंतर 6-11. एकाच बॉल मध्ये 11 झालेले आहेत आणि धाव संख्या आता 15 वर जाऊन पोहोचते. म्हणजे मॅच मध्ये आलेले आहेत, मॅच सुरू झालेली आहे. पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर मध्ये अभिषेकने टाकलेलं अप्रतिम षटक, जे खूप सुंदर आणि इकॉनॉमिकली अप्रतिम, आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये धावा बहाल केल्या जातात. पहिल्या चेंडूवर वाईड आणि चौकार 5, त्यानंतर पहिला चेंडू जो फुलटॉस मिळाला आणि ज्याला ताकदीने बाहेर फेकलं 6 धावांसाठी, षटकार. धाव संख्या 15. पुढचा चेंडू शेखर, हा देखील षटकार, लेग स्टंपवर मिळाला आणि या देखील चेंडूला फेकून दिला, षटकार. इट्स अनदर बिग वन. व्हॉट अ बॅटिंग. 21. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 2-3 षटकार खेचावे लागणार आहेत. तर तुम्ही 3.5-4 ओव्हर मध्ये कंप्लीट केले तर तुमचा नेट रन रेट वाढू शकतो आणि जिंकणं ही प्राथमिकता तुम्हाला द्यावी लागेल. प्रथमतः तुम्हाला मॅच मध्ये जिंकून गुण तक्त्यावरती तुम्हाला काहीतरी गुण तयार करावे लागणार आहेत, जे तुमच्या नावासमोर येतील. शंभू 11 किंवा सहकार सुपरस्टार. ओ ये काय, क्या हो रहा है ओ प्रभु, ये आत्मानंदन जगन्नाथम, ये क्या हुआ? और वाइड. संख्या 2-2 for 2. काय कोइन्सिडेंस. 22-2, 1.2, 2 for 2, 22 for 2, 22 for 2. विकास जगताप, आपलं देखील हार्दिक स्वागत. विकास जगताप, त्यांच्या मागून कॅप्टन आलेत, उशिरा का होईना, प्रणव जगताप.
बघूया अजून एक दोन षटकार येतील का हरीश. आणि डीप लॉंग लेगच्या वन, हा तर खूप लांब. अजून एक षटकार. या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे, फक्त जिंकायचं नाहीये. बॉल बॉल द्या, जुना बॉल द्या पटकन. तो बॉल आणायला कोणातरी पाठवा तिकडे. आणि डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला पण आपण खेळाडूंना ठेवा. चला लवकर लवकर. धावसंख्या 28. विकासजी जगताप आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि हा जो मारायचा होता तो नाही, बाकीचे बनवले. हा बनवायची गरज नव्हती, चेंडू टाकला होता समोरच, मात्र मागे थांबून खेळायला गेले आणि चेंडू डॉट. अभिषेक साळवी यांचा आवाज आपण पाहतोय, थोडासा वेगळा पाहायला मिळतोय आज. धावसंख्या 28, 2 गडी बाद. पुढच्या शनिवार रविवारी आपण या ठिकाणी चार्को प्रीमियर लीगचा थरार अनुभवणार आहोत. राईट ऑफ द विकेट, पुढचा चेंडू हा देखील गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. द बिग वन, 34. अजून जर एक आला तर मॅच संपली मग. कारण यानंतर एक बॉलर आहे ज्याच्यावर टार्गेट करणार, कारण गौराज आणि देवा चांगली गोलंदाजी करणार आहेत, त्यामुळे एक असा गोलंदाज तुम्हाला डबल मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित 2 गोलंदाज 3 ओव्हर पूर्ण करतील. मात्र दुसऱ्या ओव्हरवर टार्गेट केलं ज्या गोलंदाजावर तुटून पडणं आवश्यक आहे. या ओव्हरमध्ये 6-6, 12-12 आणि 1, 13, 6, 19 आणि 25 धावा कुठल्या आहेत. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 5, 25 आणि 1, 26. वाईड अवांतर धाव 34. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 19 बॉल मध्ये 29, अजून 29 पाहिजेत. जर 19 बॉल मधले 7-8 बॉल मध्ये जर या ठिकाणी 29 झाल्या तर ऍडव्हान्टेज मोठा आहे. आणि अभिषेकचा आवाज गेलेला आहे. बापू स्लोअर वन, इंटेलिजंट. स्वतःकडे स्ट्राईक घेणार की डबल जाणार. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी परतोय आणि 2 धावा पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिसरी धाव देखील पूर्ण करण्यासाठी की चौथी पण होणार. 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 38. 2 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38. 20 आणि 4, 24 आणि 2, 26. 18 बॉल मध्ये राजू मामांचं हार्दिक स्वागत. गणेश गल्लीचा राजा संघातून आपण खेळणार राजू मामा. CPL मध्ये देखील यांचा एक जबरदस्त आपण संघ पाहतोय. या संघाचं नाव आहे SS स्पोर्ट्स. या संघाचा आयकॉन खेळाडू अजिंक्य धुमाळ आहे. CPL मध्ये देखील आपण त्यांना पाहणार आहोत. अजंता फार्मा लिमिटेड मध्ये देखील आपल्या संघाच्या स्पोर्ट्स क्रीडा कमिटीमध्ये देखील ते आहेत. ज्या कमिटीमध्ये आपण, ज्या संघामध्ये प्रशांत पिद्रावणकर आणि एक चांगला संघ टाइम शील्ड मध्ये आपण पाहतोय. लीग मध्ये खेळत असताना चांगली कामगिरी. इंटर अजंता फार्मा ज्या स्पर्धा असतात फार्मास्युटिकल कंपनीच्या, त्या देखील ऑल इंडिया लेवलला जबरदस्त कामगिरी. ज्या संघाचे मॅनेजर म्हणून ज्यांचं योगदान आहे राजू मामा. 18 चेंडू 26 धावांची गरज. गॅप मध्ये जाणार का बघूया. आणि चांगले क्षेत्ररक्षण शेखर कडून 2 धावांसाठी. स्वतः येतोय दुसरे षटक घेऊन अभिषेक साळवी. प्रणव जगताप टॉस साठी या आणि मोरिया 15 आपण देखील टॉस साठी यायचंय. प्रणव आता तुम्ही आला होता. प्रणव जगताप, रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन. व्हॉट अ शॉट. टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर. चौकार, खणखणीत, दणदणीत आणि झणझणीत चौकार. 4 धावा. जबरदस्त. तांबडा रस्सा डायरेक्ट पांढरा रस्सा दाखवतोय. धावसंख्या 44. टॉस झालेला आहे. टॉस कोण जिंकलाय? प्रणव जिंकलाय की मोरिया? काय घेतलंय? बघा प्रणव वाट बघतोय. प्रणव म्हणते तुम्ही 2 मॅच खेळलेत, माझी दुसरीच मॅच आहे, त्यामुळे तुम्ही जे द्याल ते आम्ही घेऊ.
आणि काही गरज होती का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला रीड करून गोलंदाजी करतोय तुम्ही. आता एक चांगला कव्हरला एक चांगला ड्राईव्ह खेळलात जी तुमची ओळख आहे आणि त्यानंतर थोडस ओळख दिलीत. मात्र जसे शफल केलं त्याप्रमाणे आपली लाईन चेक केली. पुढचा चेंडू फास्टर वन. बघा तुम्ही या अगोदरच संधी दिलीत बॉलरला आणि त्याने दोन्ही चेंडू तुम्हाला डॉट केले. चौकार आला होता. धावसंख्या टोटल 44 आहे. या 2 बॉलमध्ये जर एखादा षटकार आला असता तर 50 झाले असते. बघूया कशा पद्धतीने टार्गेट पूर्ण होतं. 20 धावांचं स्लोवर वन. आता मात्र नक्कीच चेंडू सीमा पार जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावसंख्या 48. बॉल घेऊन या लवकर. तिकडे 2 बॉल गेलेत. बघा एकसारखे जुने बॉल द्यायचे म्हणजे आपण नवीन बॉल जे आहेत ते देखील मिळणार आहेत. मात्र पलीकडचे बॉल आणायला कोणाला तरी पाठवा तिकडे. सूरज भोईटे जात आहेत बॉल आणण्यासाठी. लवकर जा सूरज. तुझं बांबू ज्याला झेंडा नाही त्याच्या लेफ्ट साईडला गेलेला आहे बॉल. षटक संपतंय तिसरं आणि आता 12 चेंडू आणि धावांची गरज आहे. शेवटचा बॉल डॉट. 12 मध्ये 16. या जर 5 किंवा 4 बॉल मध्ये जर 16 झाले तर अजून ऍडव्हान्टेज आहे आणि ती बॅटिंग प्रणवला करावी लागेल. बॉलर देवा मोरे. देवा आता तरी देवा मला पावशील का. देवाला पाहावं लागणार आहे. ऋतिक भोसले अक्षय चव्हाण यांचा संघ आपण पाहतोय. मान्य शाखा अध्यक्ष मनसे अक्षय चव्हाण. साधा दॅट शुड बी टेकन. सोपा झेल खेळाडू बाद गॉन. गौराजच्या हातामध्ये झेल येत आहे आणि देवाला मिळालेले यश सहकार सुपरस्टारला मिळालेले यश. 11 बॉल धावांची गरज 16. 11 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रस्तुत SPL चा या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय या सह्याद्री नगरच्या क्रीडा नगरीमध्ये. सकाळचं सत्र आहे. पहिला सामना आहे. 10:43 9:30 ला आपल्याला मॅच सुरू करायची होती. आपण किमान पाऊण तास लेट आहोत. दुसऱ्या दिवशी कारण आज फायनल देखील खेळवायची आहे. कितीतरी किंतु परंतु असणार आहेत दुपारच्या सत्रामध्ये. कोणता संघ आतमध्ये येणार कोणता संघ बाहेर जाणार. काय घेतलंय मोर्या 15 बॉलिंग. त्यामुळे प्रणव जगताप आणि सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. अक्षय भोईटे शुभम भोईटे आपण देखील खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. ज्या प्रकारचे झेल तुम्ही घेतलेले आहेत रबाडाकडून अपेक्षा आहेत. मात्र जास्त जर ड्रीम 11ला टीम जर सिलेक्ट करायची असेल तर एक की प्लेअर म्हणून मी संदेशला माझ्या संघामध्ये घेऊ शकतो. मात्र संदेशला थोडंसं डोकं शांत ठेवून खेळ करावा लागेल. ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. 11 बॉल आणि धावांची गरज 16. स्ट्राईकला प्रमोद भोसले उर्फ हनुमान. कालच्या दिवसामध्ये त्याने दिवस गाजवला आपल्या तुफानी फटकेबाजीने आणि येता क्षणी त्या ठिकाणी चेंडूला पाठवलाय. चेंडू तर शेखरकडे मिसफिल्डिंग 4 धावा. मोय मोय फंबल गॅम्बल चौकार. 10 चेंडू आणि धावांची गरज 12. उर्वरित 2-3 बॉल मध्ये 12 करावे लागणार आहेत जर तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचं असेल तर. कारण जिंकणं याला प्राथमिकता देणं गरजेचं आहे. गणेश गल्लीचा राजा संकेत अरगडे यांचं स्वागत झालंय. श्रीकांत गायकवाड या टीम मध्ये ओमकारला आपण पाहणार आहोत. या टीम मध्ये नितीन सावंतला आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त हा देखील संघ आहे गणेश गल्लीचा राजा. पुढचा चेंडू ओ व्हाट अ शॉट. हुक करतोय आणि बुक. ना सूरत देखते ना मूरत देखते ये तो अपने टीम की जरूरत देखते. 6 रन आउट ऑफ द पार्क. सड़क पर कड़क जिया धड़क धड़क. 6 रन 58. 6 धावांची गरज 9 बॉल मध्ये. हा आल्यानंतर नक्कीच एक गोलंदाजचा कर्दनका ठरतो. घणाघाती हल्ला. नावच आहे हनुमान. असं वाटतं जणू काही गदा घेऊन येतो. नॉट एक्झॅक्टली द बॅट यूज बाय बॅट्समन. इट्स अ टिपिकल गदा. आता मात्र हेलिकॉप्टर फिरवलेला आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी शेखर येतोय. एक धाव दुसऱ्या धावासाठी देखील जाणार का मात्र हरीशने सांगितलंय. आणि हे बघा मोये मोये 2 धावा.
धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी. केवळ 4 रन्स टू विन. बॉल बाकी आहेत 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट. स्लोवर वन. चांगल्या प्रकारे धीमे गतीने टाकलेला चेंडू एक धाव पूर्ण करतोय. आता देखील दुसऱ्या धावेसाठी जाणार सहज. 7 बॉल आणि धावांची गरज 2. या अगोदरचा चेंडू ज्यावेळेस 2 धावा निघाला त्याच वेळेस जर झालं असतं तर अजून ऍडव्हान्टेज मिळू शकलं असतं. तरी पण जिंकणं महत्वाचं आहे आणि एक चांगल्या रन रेटने जिंकणं. कारण 64 धावा जर तुम्ही 5 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये पूर्ण करता याचा अर्थ तुमचा रन रेट देखील तितका वाढणार आहे आणि जिंकल्यामुळे अजून रन रेटमध्ये सुधारणा होईल. त्यामुळे आता तुम्हाला इतर संघांच्या प्लस मायनसवर अवलंबून राहावं लागेल. आता मात्र या ठिकाणी चूक झाली नाही. धाव 1 पूर्ण होते. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आलेली आहे. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. एक क्लिअर करायचा होता त्यासाठी 3 बॉल घेतले जे 4 आवश्यक होते. त्यामुळे बघूया नेट रन रेट मध्ये काय वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. संघाची गरज पाहून आता स्वतः ओनर गोलंदाजीसाठी येत आहेत. नाव आहे यांचं संदीप चव्हाण. वैसे तो आप सभी इनको जानते हैं. फ्लैट बाउंड्री की सिक्सर 6 गया. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.